नमस्कार मंडळी, आज आहे संकष्टी, गणपतीचा महिन्यातला एक वार. तर त्यासाठी मी एक मस्तपैकी भाजी करायची ठरवली. आदल्या रात्री मी एक वाटी शेंगदाणे भिजत घातले होते. ते मी उकडण्यासाठी कुकरला ठेवले. त्यामध्ये 2 रताळी वरती ठेवलीत आणि एक बटाटा ठेवला आणि पाणी घालून कुकरला एक 4 शिट्ट्या करून घेतल्या. त्यानंतर एका कढईमध्ये 2 चमचे तेल घातलं. त्यामध्ये जिरे अर्धा चमचा घातला. ते तडतडल्यानंतर 5-6 कढीपत्त्याची पानं घातली. त्यानंतर लाल तिखट घातले. ते चांगले भाजून झाल्यानंतर त्याच्यामध्ये बटाटा उकडलेला, कुस्करलेला, रताळं आणि शेंगदाणे घातले, कोथिंबीर घातली, मीठ चवीनुसार घातलं आणि त्यानंतर 1-2 चमचे होईल एवढे शेंगदाण्याचा कूट घातला. मस्त भाजी तयार झाली उपवासाची आणि इतकी टेस्टी लागत होती की काय सांगू. तर नक्की अशी भाजी करून बघा, खूप आवडेल तुम्हाला. आणि उपवासाला इतकी सुंदर भाजी तुम्हाला रेसिपी मिळाली तर तुम्हालाही आनंद होईल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करत चला. नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.